या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। प्रत्येक बालकाचा पूर्णतः विकास होण्यासाठी आपण आपल्या शाळेत विविध उपक्रम राबवत असतो। या मोबाईल आणि ऑनलाईनच्या जमान्यात काही गोष्टी मुलांना प्रत्यक्ष कृतीतून समजावणं दिवसेंदिवस गरजेचं होत चाललं आहे। अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्यांचा अनुभव मुलांना प्रत्यक्षपणे मिळत नाही। यावर प्रसिद्ध लेखक वपू काळे उपहासानं म्हणतात की मुलांना डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, खोरे प्रत्यक्ष पाहण्यास घेऊन जा, नाहीतर उद्या ते स्पीड ब्रेकरलाच डोंगर समजतील। वाक्य ऐकताना हास्यास्पद वाटत असलं तरी ही सत्य स्थिती आहे। याचाच सारासार विचार करून आणि मुलांचं व्यावहारिक ज्ञान, भाषण कौशल्य वाढवण्यासाठी भाजी मंडईची प्रत्यक्ष मांडणी करण्यात आली। मोठ्या गटातील मुलांना प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव येणं आणि लहान गटातील मुलांना भाज्यांची ओळख होऊन पालकांसोबत खरेदीचा आनंद मिळणं हा या भाजी मंडईचा उद्देश आहे। या भाजी मंडईचं उद्घाटन श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वाले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं। गुरुवारी होम मैदानावर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त 25 ते 29 डिसेंबर दरम्यान आयोजित सिद्धेश्वर कृषी, औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे होते। व्यासपीठावर यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, पंच कमिटीचे विश्वस्त मल्लीनाथ मसरे, आत्मा प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे, प्रदर्शन संयोजक स्मार्ट एक्सपोचे संचालक सोमनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या खांद्यावर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या नियोजन आणि प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुधीर खरटमल यांच्या निवडीचं पत्र बुधवारी काढलं। महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सुधीर खरटमल यांच्यावर सोपवण्यात आल्याचं नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आलं आहे। पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार तसंच कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सुधीर खरटमल यांची प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करावी अशी शिफारस प्रदेश समितीकडे केली होती। यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना सुधीर खरटमल यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्येही ते कार्यरत होते। ते शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते। आता पुन्हा मोठी जबाबदारी मिळाली आहे। या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा आदींनी त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार करून या निवडीचं स्वागत केलं। संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे थोर साहित्यिक प्र के अत्रे यांच्या प्रेरणेतून राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी कला मंचच्या वतीनं 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात आलं आहे। चला जगूया आनंदाने, राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका, समाजातील नीतिमूल्यांचा ऱ्हास, प्राथमिक शिक्षणातील समस्या आणि उपाय, संत साहित्याचं योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संधी आणि आव्हाने, सोलापूर जिल्ह्याच्या विकासाची दिशा आणि दशा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय, सोलापुरातील नारी शक्तीचा प्रवास, काल, आज आणि उद्या या विषयांचा या स्पर्धेत समावेश आहे। स्पर्धेसाठी प्राथमिक फेरीचं आयोजन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं असून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना प्रत्यक्ष मंचावर सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार आहे। जाप देणार नामे संघपाल विजयकुमार फडतरे
वय 37, राहणार देशमुख पाटील वस्ती, नालंदा बुद्धविहाराजवळ सोलापूर आणि इम्रान अब्दुल शेख वय 29, राहणार जोडवाई पेठ, सध्या राहणार मित्रनगर शेळगी सोलापूर यांच्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी आणि जोडभाई पेठ पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 93 प्रमाणे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. संगपाल फडतरे आणि इम्रान शेख या दोघांकडून भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 136 अन्वये चांगली वर्तणूक ठेवण्याच्या अटीवर 25,000 रुपयांचं 1 वर्ष मुदतीचं अंतिम बंधपत्र घेतलं होतं. बंधपत्राच्या कालावधीत दोघांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत पुन्हा गुन्हा दाखल झाल्यानं त्यांना 25,000 रुपये इतका दंड भरण्याबाबतची नोटीस देण्यात आली होती. संगपाल फडतरे आणि इम्रान शेख हे पर्याप्त संधी देऊनही विहित मुक्तीत त्यांचं म्हणणं सादर करण्यात आणि आदेशित दंड भरण्यास असमर्थ ठरल्यानं विशेष कार्यकारी दंडाधिकारी विजय कबाडे यांनी त्यांना सोलापूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्याबाबत आदेशित केलं. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपसाठी हटगार कोष्टी कार्ड निर्णायक ठरण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत. या प्रभागातून हटगार कोष्टी समाजातील सौ सारिका सिद्धाराम खजुर्गी यांना भाजपकडून उमेदवारी द्यावी अशी समाजाची एकमुखी आणि ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. आशानगर, समरानगर, कलावतीनगर आणि विनायकनगर परिसरात हटगार कोष्टी समाजाची सुमारे 600हून अधिक कुटुंबांची प्रभावी मतदान ताकद असून प्रतिनिधित्वाचा मुद्दा यावेळी ठळकपणे मांडण्यात आला. सौ सारिका खजुर्गी यांना उमेदवारी दिल्यास संपूर्ण समाज भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.